नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत एकदम क्रीमी, स्वादिष्ट आणि घरच्या घरी सहज तयार होणारी आंबा आईस्क्रीम। उन्हाळ्यात आंब्याचा सीझन असतो आणि अशी हे थंडगार आईस्क्रीम सगळ्यांना खूप आवडते। या आईस्क्रीमसाठी आपण कमीत कमी साहित्य वापरलेले आहेत आणि तरीही ते बाजारासारखी आईस्क्रीम एकदम क्रीमी बनणार आहे। तर चला आपण व्हिडिओ पूर्ण बघूया। आईस्क्रीम बनवण्यासाठी मी इथे मस्त 2 आंबे घेतलेले आहेत आणि ते आंबे मी कापून एका वाटीमध्ये मी त्याच्यातला रस काढून घेणार आहे। रस काढून घ्यायचं म्हणजे मी पूर्ण रस नाही काढणार आहे। मी अशाच प्रकारे आंब्याच्या आतमधल्या खापा काढणार आहे। तर मी अशा चौकोनी आकारामध्ये मी आंब्याच्या खापा काढून घेतलेल्या आहेत। अशाच मी दोघीही आंब्याच्या खापा काढून घेणार आहे आणि ते आपल्याला आईस्क्रीममध्ये टाकून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, तर मी इथे दोघीही आंब्याच्या अशा छोट्या-छोट्या अशा खापा काढून घेतलेल्या आहेत। त्यानंतर मी बाकीचं साहित्य घेतलेले आहेत। तर इथे मी घेतलेले आहेत 1 वाटी आंब्याच्या खापा, त्यानंतर व्हिप क्रीम घेणार आहे मी दीड कप आणि मी इथे अर्धी वाटी मिल्क मेड घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला स्वाद अनुसार इथे एसेन्स घ्यायचं आहे। तर मी इथे 1.5 कप आपलं व्हिप क्रीम घेतलेली आहे। तर सर्वात आधी आपल्याला इथे व्हिप क्रीम बीटरने बीट करून घ्यायची आहे। तर इथे मी घेतलेले आहे बीटर आणि व्हिप क्रीम मी थोडी हलकीच आपल्याला बीटर करून घ्यायची आहे व्हिप क्रीम। तर इथे आपली आईस्क्रीम बनवण्यासाठी व्हिप क्रीम तयार झालेली आहे। हे बघा, एकदम स्मूथ अशी आपली क्रीम तयार झालेली आहे। आता त्यामध्ये आपण हे बाकीचं साहित्य मिक्स करून घेऊया। हे बघा, खूप स्मूथ अशी क्रीम तयार झालेली आहे। तर इथे आपली आईस्क्रीमची क्रीम तयार झालेली आहे। त्यानंतर मी इथे घेतलेले आहे कंडेन्स मिल्क। तर इथे कंडेन्स मिल्क मी घरच्या घरीच बनवलेले आहे। याची पण रेसिपी मी लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कंडेन्स मिल्क मी व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत। त्यानंतर मी इथे टाकणार आहेत आंब्याच्या खापा। आंब्याच्या खापा पण मी अशा सर्व एकत्रच मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे इसेन्स टाकणार आहे। मी इथे मँगो इसेन्स घेतलेला आहे, तो टाकलेला आहे मी थोडा। मी साधारण एक झाकण इथे इसेन्स टाकलेला आहे। त्यानंतर मी पुन्हा बीटरने हे सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेणार आहे। त्यामध्ये काही आंब्याच्या खापाही राहिलेल्या आहेत। मस्त खूप छान असा आईस्क्रीम तयार होणार आहे। तर इथे बघा, सर्व साहित्य मी एकत्र मिक्स करून घेतलेले आहे आणि इथे आपली मस्त अशी आईस्क्रीमचा बेस हा तयार झालेला आहे। त्यामध्ये मी टाकणार आहे थोडासा मँगो कलर टाकणार आहे मी याच्यामध्ये। हे बघा, इथे मी मँगो कलर घेतलेला आहे। तो साधारण मी एक झाकण किंवा 1 चमचा असा अंदाजाने टाकणार आहे। आईस्क्रीमला मँगोचा कलर आलेला पाहिजे असा इतका आपण कलर याच्यामध्ये टाकणार आहोत। तर इथे मी 1 चम्मच भरून कलर टाकलेला आहे। त्यानंतर मी परत बीटरनी हे सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता, खूप छान असा कलर दिसत आहे। तर इथे आपला मँगो फ्लेवरचा फ्लेवर खूप छान असा आईस्क्रीम दिसत आहे। हे बघा, आपली आईस्क्रीम अशी तयार झालेली आहे। त्यानंतर मी सर्व अशी पूर्ण एकत्र करून घेत आहे। एकदम बाजारसारखी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे। आता मी हे सेट करण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 2 डब्बे। इथे मी आईस्क्रीमचे डबे घेतलेले आहेत, ते मी आता मस्त अशी सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे। तर इथे आपला 1 डब्बा भरलेला आहे आणि अजून एक आईस्क्रीम उरलेली आहे। तर त्यानंतर मी अजून एक छोटासा डब्बा घेतलेला आहे आणि त्या डब्यामध्येही मी आईस्क्रीम भरून ठेवणार आहे। तर आपले मस्त असे 2 एक फुल भरलेला आणि एक असा अर्धा असा डब्बा तयार झालेला आहे आईस्क्रीमचा। आता मी हे दोन्ही डबे मी फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे। तर तुम्ही बघू शकता, आपण घरच्या घरी किती छान अशी आपल्याला पाहिजे तेवढी आईस्क्रीम आपण बनवू शकतो।
तर इथे आपली आईस्क्रीम मस्त तयार झालेली आहे. त्यानंतर मी फ्रीजमधनं एक रात्रभर मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते. तर इथे आपली आईस्क्रीम सेट झालेली आहे मस्त छान अशी. चला तर आपण आता काढून बघूया. त्यानंतर मी इथे मस्त आईस्क्रीमचे कोन आणलेले होते. आपण कोनमध्येच भरून आईस्क्रीम खाणार आहोत. तर इथे मी कोन घेतलेले आहेत. कोनमध्येच आपण आईस्क्रीम टाकून घेणार आहोत. हे बघा मस्त आपली अशी आईस्क्रीम सेट झालेली आहे आणि आपण मस्त आता कोन भरून घेऊया. हे बघा. तर तुम्हाला आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर नेहमी येतात, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.